Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. शुक्रवारी रात्री उशिरा उरण पोलिसांना एक फोन आला। कोटनाका परिसरात एका मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत असल्याचं पोलिसांना कळालं। पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। कुत्र्यांच्या चाव्यामुळे मुलीचा चेहरा ओळखता येत नव्हता। तिच्या खांद्याचं मांसही कुत्र्यांनी खाल्लं होतं। तिच्या गुप्तांगावर, शरीरावर अनेक ठिकाणी चाकूचे वार होते। याच परिसरात राहणारी एक तरुणी बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या रेकॉर्डवर होतं। पोलिसांनी त्या मुलीच्या पालकांना बोलावलं। मुलीच्या शरीरावरील कपडे आणि टॅटूवरून पालकांनी तिला ओळखलं। त्या मुलीचं नाव होतं यशस्वी शिंदे। पालकांनी संशयित म्हणून दाऊद शेखचं नाव घेतलं आणि सुरू झाली यशस्वीची मर्डर मिस्ट्री। मनुष्याला लाज वाटावी अशा पद्धतीनं यशस्वीचा निर्घुण खून करण्यात आला। मानवजातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे उरण आता हादरून गेलंय। आरोपीला तात्काळ अटक करावी म्हणून उरणवासियांनी थेट मोर्चा काढला होता। यशस्वी शिंदे 20 वर्षाची कॉमर्स ग्रॅज्युएट तरुणी। बेलापूरच्या एका खाजगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून ती काम करत होती। 25 तारखेला यशस्वीने सुट्टी घेतली होती। मैत्रिणीकडे जाते म्हणून ती घराबाहेर पडली होती। मैत्रिणीकडे गेलेली यशस्वी संध्याकाळ झाली तरी घरी आलीच नाही। पालकांना तिची चिंता सतावू लागली। यशस्वीचा फोनही लागत नव्हता। यशस्वीच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि यशस्वीच्या मिसिंगची तक्रार दाखल केली। शुक्रवारी रात्री पोलिसांना एक फोन आला। फोनवरील माहिती ऐकून पोलीसही हादरून गेले। त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह निर्जनस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। मृतदेहावर असंख्य जखमा होत्या। तरुणीच्या गुप्तांगावर देखील वार केले होते। कुत्र्यांनी तरुणीच्या मृतदेहाचे लचके तोडले होते। संपूर्ण मृतदेह विद्रूप झाला होता। पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशस्वीच्या आई-वडिलांना बोलावलं। तिच्या अंगावरील ड्रेस आणि टॅटूवरून तिची ओळख पटली। आई-वडिलांनी या हत्येप्रकरणी दाऊद शेखचं नाव घेतलं। त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरली। दाऊदवर पोस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2019 साली यशस्वी अल्पवयीन होती। त्यावेळी दाऊद शेख नावाच्या व्यक्ती यशस्वीसोबत चुकीची गोष्ट करत असल्याचं तिच्या वडिलांना दिसलं होतं। तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून दाऊद शेख विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी पोलिसांनी दाऊदला अटक देखील केली होती। जेलमधून बाहेर आल्यानंतर दाऊद हा कर्नाटकला निघून गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार दाऊद पुन्हा एकदा यशस्वीच्या संपर्कात आला होता। यशस्वीच्या मृत्यूपूर्वी ती दाऊदच्या संपर्कात असल्याचं आता सांगितलं जात आहे। यशस्वीचा फोन बंद झाला तेव्हा दाऊदचं लोकेशन हे देखील उरण असल्याचंच आता समोर आलंय। कर्नाटकवरून उरणमध्ये आल्यानंतर दाऊदने यशस्वीला बोलावलं आणि तिची हत्या करून तो फरार झाला अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। पोलिसांनी दाऊदला शोधण्यासाठी एक टीम तयार करून कर्नाटकला पाठवली आहे। आरोपीच्या अटकेनंतरच त्याने इतकी निर्घुण हत्या का केली हे सगळं समोर येऊ शकणार आहे। आरोपीला अटक झाल्याखेरीज मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता। पोलिसांनी समजूत घातल्यानंतर उशिरा यशस्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। दरम्यान आज उरणवासियांनी उरण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता। नागरिकांनी आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे। या घटनेनंतर सर्वच स्तरातून आता संताप व्यक्त करण्यात येतोय। यशस्वीवर अत्याचार झाला होता की नाही हे आता पोस्टमॉर्टम मधून समोर येऊ शकणार आहे। हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती। आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीने इतकी निर्घुण हत्या का केली हे सगळं समोर येऊ शकणार आहे।